नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या वेगवान आढावा घेऊयात। शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार। शिळेची झीज रोखण्यासाठीचा शुद्ध ब्रँडेड तसंच तेलाचं शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय। तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे मुख्य गाभाऱ्यामध्ये तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचा प्रकार समोर आलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमधून राज्यव्यापी एल्गार 20 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक। काँग्रेसचे नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोधात चर्चा होणार। राज्यामध्ये सोयाबीनची 11 लाख टन खरेदी। अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त आहे। पणन विभागाची माहिती तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केल्याची माहिती आहे। नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटलची सोयाबीन खरेदी। 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रावर सोयाबीनची खरेदी। नांदेड जिल्ह्यात यंदा गव्हाच्या लागवडीमध्ये मोठी घट। गव्हावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महागडी औषधांची फवारणी, त्यामुळे उत्पादन घटलंय। शेतकऱ्यांचं कल इतर पिकांकडे आहे। टोमॅटोची आवक वाढल्यानं दरामध्ये घट। टोमॅटोला 5 ते 10 रुपयेपर्यंत किलो दर आहेत। शेतकरी चिंतेत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती कांदा बीज उत्पादनाकडे। जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा बीज उत्पादनाची लागवड। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात रब्बी हंगामामधील पिकं बहरलीत। हंगामात 10,286 हेक्टरवर पेरणी। कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला 6,600 रुपयांचा दर। चांगला भाव मिळत असल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। जळगावच्या रावेरमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडून घरात कापसाची साठवणूक। तापमानामध्ये वाढ झाल्यानं कापसाची आर्द्रता घटून वजन कमी झालं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडच्या आष्टीमधील भातोडीमध्ये 5 एकरवर शेतकऱ्याकडून केळीची लागवड। अवघ्या 9 महिन्यांमध्ये 175 टन केळीचं उत्पन्न। शेतकऱ्याला केळीमधून 30 लाख रुपयांचं उत्पन्न। सध्या या केळीची जिल्हाभरात चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड्यामधील बाजारपेठेत मोसंबीच्या दरामध्ये वाढ। पुढील आठवड्यामध्ये दर आणि आवक कमी दोन्ही वाढणार असल्याचाच अंदाज आहे। सोयाबीनला प्रति टन 14 ते 20 हजारांचे दर असतील। द्राक्षाला व्यापारी चांगला भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षाची विक्री सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा नफा मिळतोय। भंडारा जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित। 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्स असलेल्या तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या करून तरुणीचा मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार। हत्या प्रकरणामध्ये मृत तरुणीच्या प्रियकराला अटक। अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला ठोकल्यात बेड्या। नागपूरमधल्या जरीपटका पोलिसांची कारवाई। आशिष चौधरी असं आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। कल्याण डोंबिवलीमधील उंबर्डे गावातील हळदी समारंभात बंदूक घेऊन डान्स केल्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांकडून चौकशी सुरू। सामंतांच्या कार्यक्रमामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय। उदय सामंतांनी कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा आरोप आहे। कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुखाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली। हँडलूम प्रदर्शनाच्या आयोजकाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। खंडणीचे पैसे देत नसल्यानं शिवीगाळ केल्याचा आरोप। मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली। 2 दिवसांपूर्वी तुकाराम बिडकर यांचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू। नंदुरबारमध्ये बनावट उत्पन्न आणि जातीचे दाखले तयार केले जातात। आमदार राजेश पाडवींचा आरोप आहे। नंदुरबारच्या धडगाव, मुलगी, अक्कलकुवा, शहादा, तळुर्दा या भागामधली ही घटना आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची शिर्डीमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थिती। रामदास आठवलेंनी लुटलाय क्रिकेट खेळण्याचा आनंद। आठवले दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाले। इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटेंची तडकाफडकी बदली। पल्लवी पाटलांची इचलकरंजी पालिकेच्या आयुक्तपदी वर्णी।
चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावलंय. शहादा मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी झाल्यानं झापलंय. उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांची जळगावमध्ये कार्यशाळा. वाशिममध्ये अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचा कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येनं ओबीसी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित. ठाकरेंच्या शिवसेनेतून राजेंद्र महाडिक, सुभाष बने आणि रोहन बने यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रत्नागिरीमधील सभेत जाहीर प्रवेश. सुरेश कुमार जेथली यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. सुरेश कुमार जेथलिया परतूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार. देशमुख हत्या प्रकरणात बीड प्रशासनाशी चर्चा करणार. बीडचा मुद्दा संसदेत मांडल्याची सुळेंची माहिती. बीड 2 कोटी खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतलाय. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावात उपसरपंचपदी प्रलिमा पाटील यांची निवड झाली आणि प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. बारामतीत उद्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. शरयू फाउंडेशन आणि बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं मॅरेथॉन स्पर्धा. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार हे देखील उपस्थिती लावणार. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, अन्यथा उपोषण करणार. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांचा इशारा. धाराशिवच्या परंड्यामधील भोत्रा सज्जाचे तलाठी सतत गैरहजर राहतात. कामं होत नसल्यानं तलाठीच्या निलंबनाची आरपीआयकडून मागणी होत्या. सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधील रुग्णालयात मृत्यू झालाय. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेलाय. रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित. 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यामधील जीबीएसच्या उद्रेकाचं कारण अखेर सापडलंय. रुग्णांमध्ये कॉम्पॉयलोबॅक्टर आणि नोरोव्हायरसचा संसर्ग निष्पन्न झालाय. सार्वजनिक आरोग्य विभागानं जीबीएस उद्रेकाचं कारण सांगितलं. जळगावच्या सराफा बाजारात चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर. 2 दिवसात चांदीच्या दरात 3,000ची वाढ झाली. चांदीचे दर 98,300 रुपयांवर तर सोन्याच्या दरातही वाढ झाली असून प्रतितोळा दर आता 86,300 रुपयांवर. शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता. भोर आणि रायगड तालुक्यातील महसूल विभागाकडून स्वच्छता अभियान. पुण्याच्या मनसरमधील आवटे महाविद्यालय शिवजयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्त गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवणार. इतिहास विभागाचे विद्यार्थी नारायणगडावर स्वच्छता मोहीम राबवणार. वाढवण बंदरामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचा आरोप आहे. SC/ST अस्तित्वात विकास समितीचा 5 मार्ग नाक्यावर तीव्र आंदोलन. भंडाराच्या महामार्गावर खड्डे मुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धेंच्या नेतृत्वात जन आंदोलन. खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. सांगलीच्या शिराळामधील मणदूरजवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. आंदोलकांच्या मागण्या प्रशासनानं पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. बीडच्या वडवणी तालुक्यामधील अनेक गावात विजेचा लपंडाव. संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला हार घातलाय. जळगावच्या मळनेर शहरात अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई. रस्ता तयार करण्यास अडथळा ठरणारं अतिक्रमण काढलंय. जळगावातील चाळीसगावमध्ये तितूर नदीपात्रामध्ये अपूर्ण स्वच्छता मोहीम राबूनही नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. जलपर्णीचा विळखा. बेळगावात रिक्षा चालकाच्या मारहाणीमुळे गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. लहू मामलेदार असं मृत आजी माजी आमदारांचं नाव आहे आणि बेळगावच्या खडे बाजार परिसरात ही घटना घडली. अग्निसुरक्षा नियमांचा भंग. नागपूरमधील मेडिट्रिना रुग्णालयाला महानगरपालिकेची नोटीस. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा आहे. धाराशिवमधील काही फटाके कारखाने प्रशासनाच्या रडारवर. फटाका कारखान्यामधील स्फोटानंतर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर. परवानगी नसताना अनधिकृत वीज कनेक्शन असलेले फटाके कारखाने प्रशासनाकडून सील.
नाशिकच्या मुंबई नाका परिसरामधील हायवेच्या सर्व्हिस रोडवर म्हशीचं गोठा आहेत आणि यामुळे रस्त्याचं विद्रुपीकरण झालंय. शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेलं अतिक्रमण पालिकेला का दिसत नाही, यामुळे प्रश्न. परभणीच्या धार रोड येथील डम्पिंग यार्ड अवैधरित्या सुरूच आणि परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांना अटक. वाराणसीमधून दोघे ताब्यात. 2,42,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या सायबर पोलिसांची कारवाई. मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. अहिल्यानगरच्या पत्रकार चौकातला प्रकार आहे आणि रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढलाय. मॅनहोलवर झाकण नसल्यानं हा अपघात घडला. यवतमाळमध्ये जिल्ह्यामध्ये घरफोड्या करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद. 7 जणांना अटक. 11 घरफोडीच्या घटनांमधील एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. बार्शी तालुक्यात हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून चाकू हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटले, मात्र आरोपींना अटक नाहीच. पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोणी काळभोर परिसरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पोलिसांचीही मोठी कारवाई. नाशिकच्या इगतपुरीमध्ये न्यूयॉर्क व्हिलामध्ये मध्यरात्री पोलिसांची धाड. कारवाईत महागडी दारूसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर पहाटे अपघात. नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी दुभाजकावरून थेट विरुद्ध दिशेला पलटली आहे. या अपघातामध्ये 4 जण जखमी आहेत. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराज जन्मोत्सव. इथं हजारो भाविकांची उपस्थिती. यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. 7 फेब्रुवारीपासून दररोज भव्य शोभायात्रेचं आयोजन. रावेर तालुक्यामधील सावखेड्यामध्ये बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन. या यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा आहे. बुवाजी महाराज संस्थानच्या वतीनं यात्रेची तयारी. जेजुरीमधील खंडोबाचा गाभारा द्राक्षांनी सजलाय. नाशिक जिल्ह्यातील भक्त रतन उशीर यांच्या वतीनं द्राक्षाची आरास अर्पण झाली. श्री खंडोबा देवस्थानचे पुजारी आणि सेवेकरांनी केली आहे सजावट. सांगलीच्या बहादूरवाडीचे ग्रामदैवत पीर बदरुद्दीन बाबांचा उरूस उत्साहात साजरा. उरुसाला भाविकांची मोठी गर्दी.